महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागा वाटपावरून खलबत सुरू असतानाच काँग्रेसने 13 जागांवर उमेदवार निश्चित केलेले आहेत। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांच्या नावांना हिरवा सिग्नल दिलाय। काँग्रेस राज्यात 18 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे। पाहूयात। लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली आहेत। बुधवारी नवी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली। या बैठकीत महाराष्ट्राच्या 13 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे, अमरावतीमध्ये आमदार बळवंत वानखेडे, नागपूरमधून आमदार विकास ठाकरे, नंदुरबारमधून आमदार केसी पाडवी यांचे पुत्र गोवाशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गडचिरोलीतून नामदेव किरसान, अकोल्यामधून अभय पाटील, नांदेडमधून वसंतराव चव्हाण तर लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे। चंद्रपूर मतदारसंघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षानं लोकसभा लढवण्याकरता गळ घातली आहे। तर गोंदिया, भंडारामधून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसने राज्यात लोकसभेच्या 18 जागा लढवण्याची तयारी केली आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे। आमचे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी पण चर्चा चाललेली आहे आणि त्यांनाही कसं सहभागी करता येईल हा एक प्रयत्न सुरू आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतही चर्चा चाललेली आहे। ते आज उद्या या जवळपास आमचं फायनल होईल आणि या 2 दिवसानंतर आम्ही आमच्या सगळ्या जागांचं जाहीर करू। ही उमेदवारांची यादी पाहता यंदा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीकरता खास रणनीती आखल्याचं बघायला मिळालं। यावेळी काँग्रेसने 6 विद्यमान आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे। खरं तर महाविकास आघाडीत अद्याप लोकसभेचं जागा वाटप बाकी असतानाच काँग्रेसने उमेदवारांची यादी फायनल केली आहे। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।